नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्रातलं आजचं आपलं 9वं पुष्प आणि हे पुष्प गुंफण्यासाठी आजचे आपले व्याख्याते आहेत डॉक्टर राहुल देशपांडे. व्यवसायाने पेडियाट्रिक डेंटल सर्जन असणारे राहुल देशपांडे हे कवी, इंडॉलॉजिस्ट देखील आहेत. त्यांचे आत्तापर्यंत 4 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच अनेक गाण्यांच्या सीडीज आणि कॅसेट्स देखील प्रसिद्ध झालेले आहेत. चित्रपटासाठी देखील त्यांनी अनेक गीतं लिहिलेली आहेत. उषा मंगेशकर, सोनू निगम, पंडित आनंद भाटे, शौनक अभिषेकी यासह अनेक मान्यवर गायकांनी ती गायली देखील आहेत. डॉक्टर देशपांडेंच्या जीवनातील मानाचे पान म्हणजे लता दीदींच्या LM म्युझिकसाठी केलेल्या गीतांचा कार्यक्रम. या गीतांना संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. विविध विषयावरती त्यांनी विपुल व्याख्यानं देखील दिलेली आहेत. इंडॉलॉजीमध्ये आपलं MAचं शिक्षण पूर्ण करताना डॉक्टर देगलूरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी आळंदी एक अनुबंध हा शोध प्रकल्प देखील त्यांनी केला. वेरूळ, खजुराहो आणि कंबोडिया इथल्या मंदिरांवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. मूर्तींची भाषा हा छंद आणि अभ्यास यावरती आतापर्यंत त्यांचे 12 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत आणि 19 ठिकाणी त्यांचं वाचन देखील झालेलं आहे. देऊळ कसे बघावे, जाऊ देवाची या गावा या नावाने अनेक ठिकाणी त्यांनी आतापर्यंत व्याख्यानं दिलेली आहेत. आज तुझं ऐसे नाही, द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स या विषयावरती डॉक्टर राहुल देशपांडे आपले मनोगत व्यक्त करतील. तुझं ऐसे नाही, द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स हा माझा विषय आजच्या व्याख्यानाचा. आवर्जून सांगतो, याच्यामध्ये मी आयकॉनोग्राफी किंवा आयकॉनोमेट्रीबद्दल नाही बोलणार आहे. म्हणजे या विषयात मूर्ती काय असते, मूर्ती कशी बघायची, मूर्तीचे वेगळे आयाम काय आहेत, हे पुन्हा तेच की आयकॉनोग्राफी काय आयकॉनोमेट्री काय हा विषय नाही आहे. द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स म्हणून तुझं ऐसे नाही हा थोडासा एक वेगळा विषय आहे. आर्ट हिस्ट्री जे केरळला जी कॉन्फरन्स झाली होती 3 वर्षापूर्वी, त्याच्यात डॉक्टर देगलूरकर सरांचं एक खूप सुंदर स्टेटमेंट होतं की इंडियन आर्ट इज नेवर फॉर द सेक ऑफ आर्ट इटसेल्फ. म्हणजे कुठलीही भारतीय कला केवळ कलेसाठी अशी तिचं नाही झालं उत्पत्ती. इंडियन आर्ट इज अ रिफ्लेक्शन ऑफ इंडियन फिलॉसॉफी. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा आरसा आहे कुठली भारतीय कला. आणि भारतीय तत्त्वज्ञान जर 3 लेअरवरती स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे, म्हणजे कुठलं तर ग्रॉस, सटल, ट्रान्सेंडेंट ते दिसतं, ते स्थूल, सूक्ष्म आणि परा, ह्या 3 स्तरांवर खेळणाऱ्या आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा आरसा जर माझी भारतीय कला असेल, तर भारतीय कलासुद्धा स्थूल, सूक्ष्म आणि परा या 3 वेगळ्या स्तरांवरतीच पाहिली गेली पाहिजे, तिला समजून घेतलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने आजही म्हणजे शिल्प असेल, नृत्य, नाट्य, रंग, ज्या कुठल्या आपल्या कला आहेत भारतीय, ते आपण केवळ दिसतो आणि जे दिसतं त्यातच अडकून पडलं असं मला वाटतं. आता आपण जे अक्षरं बघतो ते अ आहे, उ आहे, म आहे, हे काय आहेत रे? रेषा आहेत, आकार आहेत. त्यांचे आकार कळले म्हणून अक्षरं झाली, त्याचे शब्द झाले, त्याची वाक्य झाली, त्याचे अर्थ कळले. मी अनेक शिलालेख वाचतो, आपण अनेक ताम्रपट वाचतो, आपण पत्र लिहितो, व्हॉट्सअप मेसेज करतो. मेसेज म्हणजे काय, तर अक्षरांशी खेळत खेळत बनवलेले शब्द आहेत. पण अक्षरांचा अर्थ कळला म्हणून त्या वाक्यांचा अर्थ लागतो, भावना पोचतात. ही जी शिल्प आहेत त्यांची भाषा नसेल, नक्की असणार आहे, पण होतं काय, पुन्हा फक्त स्थूल बघतो आणि सूक्ष्म आणि पराकडे दुर्लक्ष करतो. जे तत्त्वज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान आपलं आहे, भारतीय संस्कृती काय आहे, सगळ्यांना म्हणजे वापरून वापरून खरं तर गुळगुळीत झालेला शब्द आहे की भारतीय संस्कृती ही निगमागममूलक आहे. पाठ आहे हे, पण अर्थ काय? निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे आगमशास्त्र. तर वेद आणि वेद प्रामाण्य मानणारी एक प्रणाली आणि आगम प्रणाली या दोघांचा झालेला समन्वय म्हणजे संस्कृती आहे तुमची, आमची. आता इथेच मेख आहे की वेद आहेत, निगम आहेत, हे कळण्यासाठी विशेष पात्रता पाहिजे असं माझे ग्रंथ म्हणतात. आणि आगम ग्रंथांचं, आगमशास्त्राचं मूळ काय आहे, तर गुह्य, गुपित किंवा संध्याभाष्य. म्हणजे माझी संस्कृती कळायला तुमची एक विशिष्ट पात्रता पाहिजेच पाहिजे. आणि जे काय संस्कृतीत सांगितलं आहे, धर्मग्रंथातनं सांगितलं आहे, ते थोडं गुपित किंवा गुह्य भाषेत सांगितलं आहे. तुम्ही गाळून घ्यायचं आहे काय आहे ते.
त्याच्यामुळे होतं कसं की जेव्हा अक्षर, आता आज आपण अक्षरांबद्दल बोललो, सिम्बॉल, म्हणजे संस्कृती फक्त रूपकांचा खेळ आहे सगळा, की रेषांचे आकार, अक्षरांबद्दल रेषांचे आकार उमजता सारे, निर्जीव अक्षरे वेद झाली, नाही समजता अर्थ व्याप ताप, मूर्ती आपोआप देव झाली. आणि ही तुमची आमची पद्धत आहे. जेव्हा काही गोष्टी कळत नाहीत, जेव्हा काही गोष्टींच्या आपण मुळापर्यंत जाऊ शकत नाही, तेव्हा तो ईश्वरी संकेत म्हणतो, त्याला आदेश म्हणतो आपण, किंवा त्याला आपण म्हणतो हे पराशक्तीतनं आलेलं आहे, आणि आपण खांदे ओढून आहे ते ॲक्सेप्ट करतो. खरंच माझ्या देवाला 2 हात होते? खरंच माझ्या देवाला 3 डोकी 6 डोकी होती? का ते सिम्बॉल्स आहेत? आजही आपण आजच्या जगात व्हॉट्सअपसारख्या ठिकाणी मेसेज टाईप करता कंटाळा आला की एखादा एक इमोजी पाठवून देतो, ते सिम्बॉल नाही आहेत. मग तसंच माझी मूर्ती ही जी रूपक आहे, हे सिम्बॉल्स आहेत, हे कशाचे रूपक आहेत हे बघायला पाहिजे. आणि मला असं मनापासून वाटतं, जर अक्षरांचा अर्थ लागून शब्द जगाला येऊन मला जर अख्खं वाक्याचा अर्थ कळू शकतो, माझ्यासमोर वेद म्हणून ते येऊ शकतात, तर मूर्तींची भाषा कळली तर जगणं अजून सोपं होईल. इथेच आमचे पूर्वज आहेत, ते इतके आपल्या पुढे गेलेले होते विचारांच्यात. मी अजिबात अशी काही फॉल्स स्टेटमेंट करत नाही की वेदांमध्ये सगळं होतं, किंवा थोडं निगेटिव्ह पण नाही, वेदांमध्ये काही नव्हतं. त्या त्या काळात, त्या त्या परिघात, ते ज्या आयामात ज्या गोष्टी होत्या त्या लिहिलेल्या आहेत. आपण आज मूर्तींबद्दल बोलताना झालं की मूर्ती जर सिम्बॉल आहे आणि एक ठरलं आहे की मूर्ती काय आहे, माझ्या तत्त्वज्ञानाचा आरसा आहे. तत्त्वज्ञानाच्या लेयर्स कुठले, स्तर कुठले, तर स्थूल सूक्ष्म पर आहे. चला या व्याख्यानात आपण मूर्तींची भाषा समजून घेऊया. ज्या अनेक ताम्रपटातून, शिलालेखातून दिले की मी एक अमुक अमुक राजा आहे, मी अमुक अमुक धर्म फॉलो करतो, मी ह्याचा अनुयायी, दॅट्स फाईन. आणि या गुहेचं दान या संघासाठी आहे, याचं दान त्यासाठी आहे, हे लिहिलेले शब्द आहेत. ती भाषा कळते. पण ज्या गुहातून, ज्या लेण्यांमधून, त्या व्यापारी मार्गांवरनं ज्या कोरलेल्या लेण्यांमधून असलेल्या मूर्ती फक्तच माझ्या पुराणकथा सांगतात किंवा माझ्या फक्त पुराणकथा सांगू शकत असतील असं मला नाही वाटत. त्यांची भाषा आहे. आणि म्हणून मी म्हणतो, त्रिभुवनी पवनी पाहता तुझं ऐसे नाही, द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स. दुर्दैवाने ती भाषा आजही मला कळलेली नाही आहे. ज्या प्रकारे मी मूर्तींवर प्रेम करून बघतोय, तुम्ही पण तसं बघणं एक्सपेक्टेड आहे. बघाल, नक्की बघाल. त्या मूर्ती फक्त कला म्हणून बघू नका. त्या मूर्तीत काय काय आहे, त्या विज्ञान आहे, शास्त्र आहे. मुद्दाहून 2 नावं वेगळी वापरतोय मी. विज्ञान आणि शास्त्र वेगळं आहे, सायन्स वेगळे, लॉजी वेगळी आहे. जोपर्यंत हाच फरक मला कळणार नाही आहे, मला मूर्तींची भाषा कळणारच नाही आहे. फक्त मी पूर्वग्रहित किंवा पूर्वग्रहांनीच बघणार आहे त्या मूर्तीकडे. त्यात विज्ञान आहे, ते एक शास्त्र आहे, त्याच्यात कला आहे, त्याच्यात अध्यात्म आहे, त्यात रिच्युअल्स आहेत, त्यात परंपरा आहे. त्याच्यामध्ये काय नाही आहे, तर आयकोनोमेट्री आहेच आहे. स्थापत्यशास्त्रातले प्रत्येक एलिमेंट्स तर असणार आहेत. प्रत्येक मूर्ती घडताना ती कशी पाहिजे याचा पूर्णपणे विचार केलेला आहे. पुस्तकात सगळे अवेलेबल आहेत आपल्याला. मात्र होतं कसं बघा, मी फक्त एकच आयाम बघतो. यार अध्यात्म बघायचं किंवा फक्त फॉर्म फिगर बघायची, तिचे दागदागिने बघायचे, कपड्याचं डिझाईन बघायचं आणि त्याच्यापुरतंच थांबतो. जोपर्यंत हे सगळी विविध आकाश, विविध आभाळं एकत्र येणार नाही आहेत, तोपर्यंत हे अख्खं जे अवकाश आहे ना माझ्या भारतीय संस्कृतीचं, ते कळणार नाही आहे. म्हणून आपण मगाशी म्हटलं आहे, ग्रॉस, सटल, ट्रान्सेंडेंट या तिन्ही लेअरवर पाहिल्याशिवाय, स्थूल सूक्ष्म परा या तिघांचा अभ्यास केल्याशिवाय या गोष्टी कळणार नाही आहेत. संत साहित्य आहे ना इम्पॅक्ट एकामेकांवरचा. काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊलींची एक रचना इथे अतिशय मला सांगावीशी वाटते. आणि कुठल्याही मूर्तीशी बोलताना, कुठलीही मूर्ती समजून घेताना, एक अभ्यासक म्हणून सुद्धा आणि कवी मनानी म्हणून सुद्धा जेव्हा मी कुठल्या मूर्तीपुढे उभा राहतो, माझ्यासाठीचं एक हे अँथम सॉंग म्हणू पाहिजे तर. काय रचना आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे. नीट पाहिलं, नीट वाचलीत ही रचना, तर मला वाटतं की अतिशय साध्या भाषेत मूर्तीशास्त्र सांगितले माऊलींनी. सुरुवातच आहे, तुझं सगुण म्हणू, दिसणाऱ्या गोष्टीत अडकू की तुझं निर्गुण रे. उत्तर त्यानेच दिलं आहे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे.
काय म्हणतात, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. ते दिसतंय ते फक्त बघायचं आहे, त्यात फक्त अडकायचं आहे. तू आहेस कोण, दिसणार आहेस का दिसण्याच्या पलीकडचं आहे. त्यांचंच उत्तर आहे माऊलींचंच, या दोन्हीचा परिपाक तू आहेस. पण त्यातून जे होणाऱ्या संवेदना आहेत त्या जाणून घ्यायच्यात. आणि त्याला मी म्हणतोय माझ्या आजच्या भाषेत मूर्तींची भाषा, द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स. पण होतं कसं, मी संत साहित्य म्हणून वाचतो, मूर्तीकडे कला म्हणून बघतो. ती जर मूर्ती कुठल्या रिच्युअलचा भाग असेल त्याचे रिच्युअल्स किंवा फक्त स्पिरिच्युअल दृष्टीने बघतो. तसं न बघता या सगळ्यांना एकत्र करणं आवश्यक. अदृश्याचे रूप वर्णितो अक्षरघन वेदांत, अदृश्याचे रूप वर्णितो अक्षरघन वेदांत, पुराणातुनी दिसते विश्व ब्रह्म युग कल्पांत. कोरुनी गेला वेरुळातया गुह्य सांगुनी काही, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. चला, लेणी नंबर 21, रामेश्वर, मुक्काम पोस्ट वेरूळ. ही जी लेणी आहे ना, ही मुद्दामून आपण आता बघूया की या लेणीमधल्या मूर्तींची भाषा वेगळी आहे. काय उदाहरण म्हणून सांगतोय, अनेक जणांचं म्हणणं आहे, अनेक विद्वानांचं म्हणणं आहे, इट्स अ डॉक्युमेंटेड फॅक्ट्स आहेत की रामेश्वरमध्ये काय खजिना आहे मूर्तींचा. पण ते काय, अनेकांचं म्हणणं आहे की इट्स अ केओस ऑफ स्कल्पचर्स. इथे मूर्ती अशा खचाखच ठेवल्यात, काही थीमॅटिक स्कीमॅटिक आहे की नाही कळत नाही. अनेक शिलालेख आपण पाहिलेत की शिलालेखांमध्ये तिथे जे व्यापारी मार्गावर शिलालेख आहेत, तर राजाने काय लिहिले की मी कोण आहे, मी कसा आहे, माझा अभय कोणाला आहे, तुम्ही माझ्या राज्यात सुखात आहात, तुम्हाला मी हे सवलत देतोय वगैरे वगैरे गोष्टी आहेत. वेगवेगळ्या भाषा वापरल्यात मुद्दामून, वेगवेगळे स्क्रिप्ट वापरलेत मुद्दामून. कारण का, तर त्या व्यापारी मार्गावरनं जाणाऱ्या परदेशी प्रवासाला सुद्धा हे कळावं हा राजा काय आहे, आणि हो त्याला माझी भाषा कळते, असा प्रकार आहे तो. तर मला वाटतं काहीसं असंच रामेश्वर लेणीमध्ये आहे. फक्त माझ्या पूर्वजांनी शब्दात नाही लिहिलं, अक्षरात नाही कोरून ठेवलं, त्याने मूर्तीत कोरलंय. म्हणजे कला, धर्म, अध्यात्म यातून येणारी संस्कृती आणि ही भाषा थोडं वेगळं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतो तुझं ऐसे नाही. हे बघा, हे बाहेर आहे नंदीपीठ आहे. नंदीपीठाच्या खाली ही मोठी लज्जागौरी. इतकी मोठी लज्जागौरी महाराष्ट्रात दुसरीकडे कोरलेली आहे का मला माहिती नाही, मी पाहिलेली नाही. कोणाची लेणी आहे ही? कलचुरी डायनेस्टीला आपण ॲफिलिएट करतो की कलचुरींची आहे. तो काळ समजून घ्या, फर्स्ट क्वार्टर ऑफ 7th century. आता मी हे जे तुम्हाला डेटिंग सांगतोय हे मी सुंदर राजन त्यांना फॉलो करतोय, त्यांचं डेटिंग आहे की फर्स्ट क्वार्टर ऑफ 7th century. तेव्हा पलीकडे मध्य भारतात गुप्त वाकाटक हळूहळू मावळून गेलेत. खाली दक्षिणेला चालुक्य असे रोरावत मोठे होत आहेत. अशा काळामध्ये हा कल्चुरी आहेत. तर त्यांनी जेव्हा त्यांचं अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न केला असणार आहे, तर त्यांच्या लेणीमधनं नक्की त्यांनी सांगितलं असणार आहे मी काय 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 आणि कोणाकोणाला खुणावतोय. तर आपण जस्ट बघू, आत्ता जसं पाहिलं हे मोठ्याच्या मोठं नंदीपीठ आणि नंदीपीठाखाली असणारी ही लज्जागौरी. लेणीमध्ये जाताना अर्थात वेरूळमधल्या ज्या काही शिल्पांपैकी म्हणजे अतिशय सुंदर शिल्पांमध्ये जिचं गणना करता येईल अशी जान्हवी उभी आहे. हिच्याबद्दल नंतर बोलू. अतिशय आवडतं शिल्प आहे, जान्हवी आहे. आपण याला जर गुहेला, या केव टेम्पल म्हटलं तर ज्याला ललाटबिंब म्हणतात बांधीव मंदिरांमध्ये, त्याला ललाटबिंब म्हणता येईल अशा अतिशय योग्य आणि परफेक्ट ठिकाणी कोरलेला लकुलिश, ज्याला ललाटबिंब म्हणता येईल अशा ठिकाणचा. अर्थात बांधीव मंदिरं आणि या कोरीव लेणी याचं एकत्रीकरण केलंच पाहिजे आत्ता व्याकरणासाठी, असा आग्रह नाही. पण तिथलं लकुलिश आज जाऊ, डाव्या हाताला जाऊ, उत्तरेकडे जाऊ. उत्तरेकडचा जो पोर्च आहे इथे बघा काय कोरलं आहे. हा अख्खा मोठा कार्तिकेय आहे, बाजूला नैगमेश आहे, छगवक्त्र आहेत, कार्तिकेय. त्याच्या बरोबर समोर पाहिलं की कोण आहे? आहा, ही महिषासूर मर्दिनी आहे, सुंदर रूपात कोरलेली महिषासूर मर्दिनी. थोडं मागे येऊया आणि अख्खच्या अख्खं जे पॅनल दिसतं तुम्हाला आडवं, म्हणजे हे उत्तरेकडचं पॅनल आहे. दक्षिण फेसिंग जे आहे ते काय आहे पॅनल? शिवपार्वती विवाह तुम्ही म्हणाल, आहेत शिवपार्वती विवाह, पण फक्त शिवपार्वती विवाह नाही आहे, तर कुमार संभवमधलं सर्ग 6वा त्यातला
अक्षर दिसते तिथे तुम्हाला. म्हणजे डेफिनेटली कालिदासांचं म्हणजे जे एक अभिजात साहित्य तेव्हा जनमानसात प्रसिद्ध होतं, कुमार संभव, तुम्हाला त्याचं रिप्लिका दिसते अख्खीच्या अख्खी. चला बाहेर येऊया. समोर कोण आहे? रावण अनुग्रह. त्याला रावण शेगिंग कैलास म्हणतात. थोडं वेगळं बघा, रावणाच्या डोक्यावरती इथे गाढव कोरलेलं आहे. कन्सेप्ट कळतोय, समजून घेऊया. पण हे का कोरलं असेल तर डेफिनेटली त्या काळातलं अतिशय महत्त्वाचं आणि लाडकं असेल ती कथा, ते स्कल्पचर. आणि महत्त्वाच्या आपण दक्षिणेकडच्या पोर्चमध्ये येऊ. कटिसम तांडव आहे. काय काय दिसते बघा. आता फक्त या मूर्तीवर बोलण्यासारखं का असतं? कटिसम तांडव आहे. अनेक नर्तक म्हणतात ते काय आहे, त्याची व्याख्या सगळ्यांना माहिती आहे. व्याकरण तर सगळ्यांनाच पाठ आहे. कोणी कलाकार म्हणतो अरे क्या बात आहे, हे दगडात कोरलेले त्याचे तुम्ही आता जटा मुकुट बघा, त्या नासाच्या स्पीडमुळे सुटलेल्या त्या केसांच्या गाठी बघा, अर्धोरूख बघा, त्यांनी घातलेली वस्त्र बघा, त्या वस्त्राच्या वेगळ्या लेयर्स बघा, सगळं दिसतं इथे समोर. वादक बघा, ते वादक पण कसे अगदी सुंदरपणे एक्स्टसीमध्ये गेलेत ते वाचताना. ते ट्रान्स बघा, हे अनुभवतोच आपण. दिग्पाल बघा आलेले, म्हणजे दिशांचे बोहरे झालेले नाहीत, दिशा तुटलेल्या नाहीत. तर कन्फाइंड आहे या परिघात. एकच वेगळं कसं आहे पाहिलं का? हा कोण आहे? ब्रह्मदेव आहे तिथे. बाकी कुठल्या तांडवात ब्रह्मदेव दिसतोय तुम्हाला? हा ब्रह्मदेव आलाय. का आलाय? आता जे मी पुराण कथांप्रमाणे ब्रह्मदेवाचं माझं सृष्टीमधलं किंवा सृष्टीच्या उत्पत्तीचं स्थान मान्य करतो, तो ब्रह्मदेव दिसतोय. का असेल? ज्यांनी त्यांनी विचार करायचा मुद्दा. आलो, जन्मलो. आता इथे बघा, या अख्ख्या दक्षिण भिंतीवरती उत्तरेला फेसिंग 7 मातृका आहेत. वीणाधर शिव आणि गणपती याच्यामध्ये पूर्णपणे सुरक्षित ब्राह्मीपासून चामुंडेपर्यंत असणाऱ्या 7 मातृका दिसत आहेत. प्रत्येक मातृकेचा एक असा एक माज म्हणूया, एक रुबाब आहे, एक देखणेपण आहे, एक रॉयल. म्हणजे तुम्हाला दिसतंय क्या बात आहे. ज्याला कला आवडत नाही, जो वेद प्रामाण्य मानत नाही, तो सुद्धा हा असं करून शांत होईल अशी लेणी आहे ही. आणि ही मातृका दिसल्या, माझ्या जगण्याचे 7 रंग दिसले, 7 स्टेजेस दिसल्या. आणि समोर कोण दिसतो इकडे? जेव्हा तुम्ही तुमच्या उत्पत्तीकडे, जन्माकडे पाठ करताय, समोर कोण दिसतोय? तर काळ आहे, मृत्यू आहे. आणि माझ्या पूर्वजांनी त्याला पण एकटं ठेवलेलं नाही आहे, त्याची पण फॅमिली आहे. तो पण एकटा नाही आहे रे. हे मस्त असं खपाटीला गेलेलं पोट आहे, एक विकृत हास्य आहे. आणि माझ्याकडे बघतोय तो. आमच्या 14 नंबर लेणीमधला, म्हणजे रावण की खाई लेणीमधला तो मृत्यू आहे ना, काळ, तो बघत नाही मातृकांकडे, तो तिसरीकडे बघतोय. इथे मातृका इथे आहेत ना, तो काळ असा बघतोय. तुम्ही ऑलवेज CCTVमध्ये आहात त्याच्या. आणि तो खपाटीला गेलेला पोट असणारा काळ, समोर जन्म आणि आयुष्याच्या या 7 स्टेजेस खूप काही सांगणारे आहेत. आता हे शिल्प बघू आपण. शंकर पार्वती सारीपाट खेळत आहेत आणि खाली गण दंगा करत आहेत. असंख्य पुराण कथातून त्याचं वर्णन केलं आहे. गोष्ट बाजूला ठेवू. पाशुपत, तो एक शैव संप्रदायांबद्दल बोलताना की वेरूळमध्ये काय काय आहे, तर लकुलिश पण आहे धुमारमध्ये, इथे पण बाहेर लकुलिश आहे. नंतर सदाशिव दिसतोय. म्हणजे शैव संप्रदायाचा असा एक बदलत जाणारा ग्राफ आणि आलेख पण तुम्हाला इथे दिसतो. वेगवेगळी पानं त्याची दिसतात. तर त्याच्यामध्ये जो एक योग, विधी, कार्य, कारण, दुःखांत, हा जो एक प्रकार आहे पाशुपताचा, तो दिसतो इथे. मग तो पंचाग्नी तप करणाऱ्या पार्वतीमधून दिसेल, तो हा जन्म, आयुष्य, मृत्यू याच्यातून दिसेल. आणि मला जो जाणवलेला प्रकार आहे, हा मी पेपर केला होता प्रेझेंट, विधी इथून दिसतात. म्हणजे स्पंदन आहे, क्रथन आहे, अवतत्करण आहे. अतिशय क्लिष्ट गोष्टी कलेच्या माध्यमातून लोकांना माहिती असणाऱ्या गोष्टीतून सांगणं, याच्यासारखं तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आहे. म्हणून पुन्हा पुन्हा म्हणावं असं वाटतं की तुझं ऐसे नाही द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स. आणि कल्चरनी केलं काय? बाहेर लज्जागौरी कोरली. त्या काळात लज्जागौरी कोणाची होती उपास्य देवता? ट्रायबल्स. त्यांना आपलं म्हणलं आहे कार्तिकेय कोरला, मोठाच्या मोठा. कार्तिकेय कोणाचा देव होता? तर डेफिनेटली साऊथमधला तो एक लढाऊ आहे, तो आहे. महिषासूर मर्दिनी आहे, जे कोण शाक्त संप्रदाय होते त्यांना आपलं वाटणार आहे.
पूर्ण कालिदास कोरला आहे त्यांनी. त्याच्या काळातले जे अभिजात साहित्यावर प्रेम करणारे होते ते आहेत. रावणाची कथा कोरली आहे, काही पुराण कथाशी रामायण महाभारताचे संबंध असणारी कथा ती आहे, त्याच्यात सांगितलेली गोष्ट ती आहे. आणि समोरच्या पोर्चमध्ये दक्षिणेच्या बाजूला अख्खं पाशुपतांचं कार्य, कारण आणि दुःखांत कोरलं आहे मातृकांबरोबर. एका लेणीमध्ये विविध मूर्त्यांना एकत्र करून, विविध मूर्तींना एकत्र करून कल्चुरींनी काय प्रूव्ह केलं, काय सिद्ध काय केलं त्यांनी. माझ्या दृष्टीने रामेश्वर लेणी जी आहे, लेणी नंबर 21 वेरूळ, इट्स नॉट अ केऑस ऑफ स्कल्चर्स. ते विविध मूर्तींचं असं म्युझियम पण नाही आहे, ते नाही आहे म्युझियम वेगवेगळ्या मूर्तींचं. ते काय आहे, तो शिलालेख आहे. लिहिलेलं आहे ते की मी कलचुरी राजा, मी ही लेणी करतोय आणि माझ्या राज्यामध्ये ABCDE या सगळ्या प्रकारच्या लोकांना अभय आहे आणि मी तुमच्याबरोबर आहे. मात्र ही भाषा मला कळत नाही आणि फक्त मी दिसणाऱ्यात अडकतो. तर खूप वेळा असं असतं की माझं मन म्हणतं, पण जे मन म्हणतं ते कागदावर आलं पाहिजे, शोध निबंधातून व्यक्त झालं पाहिजे, त्याच्यावर एक स्टॅम्प बसला पाहिजे, लक्ष्मा व्हायला पाहिजे. ते होय हे होतं. पण होतं काय, इथे तर कला आणि साहित्य आणि अध्यात्म एकत्र येतं. माऊलींची ओवी आहे, जे वयसेचे जाड बांधिले ते मन्मथाची एक कासे धरिले, ते विषय मगरी सांडिले चघळून या. हे रती आणि मदन आहेत. तुझ्या हातातला ऊस बघा, त्याच्या हातातला ध्वज बघा, आणि वरती आता थोडंसं खराब झालं आहे, पण त्यातून येणाऱ्या मकर ज्वाळा बघा. इथे माझं अध्यात्म काय म्हणतं, आहा रतिमदन. रती म्हणजे काय, मनातली इच्छा आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे काहीतरी करायची. आणि मदन म्हणजे कोण, हा घट आहे, त्या इच्छेला सामावून घेत ते व्यक्त होणारं. इथे मेघ कशी आहे बघा, द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स. आता हा मुद्दा आहे, हे पुस्तकात लिहिलं आहे का, नाही लिहिलं, पण भाषा काय कळते. जोपर्यंत मी यांच्याकडे असं छानपैकी बघतोय, रतिमदनाकडे बघतोय, जगण्याच्या इच्छेकडे बघतोय, तर लालसेकडे बघतोय, त्या वखवख पण असेल, हरकत नाही, ग्रीड पण आहे, ॲट द सेम टाईम ऊर्जा पण आहे, ती तिच्याकडे बघतोय, त्याच्यात हरवतोय, तोपर्यंत माझी पाठ त्या रावळाकडे आहे. जोपर्यंत हे सर्व समजून घेऊन, मनात घेऊन मी तिच्याकडे पाठ करणार नाही आहे, माझी रावळाकडे जायची पात्रताच नाही आहे. खूप लोक म्हणतात ही कवी कल्पना आहे. जर बाह्यांगावर मंदिराच्या कोरलेल्या सुरसुंदरी तुम्हाला मला फिलॉसॉफी सांगतात आणि मी हे मान्य केलं आहे, शब्द, रूप, रस, स्पर्श, गंध या वेगवेगळ्या आकारात अडकलेल्या सुरसुंदरी जर बाह्यांगावर कोरलेल्या आहेत, त्या मी मान्य केल्या, त्या मी ॲक्सेप्ट करतो, त्याच्यावर अभ्यास करतो, त्याच्यावर PhD करतो, तर रतिमदन आणि त्याच्यासारख्या विविध मूर्तींची प्लेसमेंट मी ॲक्सेप्ट का नाही करत. कारण पुन्हा सांगतो, द लँग्वेज ऑफ स्कल्चर्स आजपर्यंत कळलेली नाही. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. वेरूळ मला असं मनापासून आवडण्याचं दुसरं कारण किंवा लँग्वेज ऑफ स्कल्चरसाठी सगळ्यात बेस्ट का असेल, एलोरा स्पेशली, तर आपले ह्युमन इमोशन्स आहेत ना, त्या भावना आहेत, त्या भावना कोरल्या आहेत. म्हणजे ह्युमन इमोशन्स विच हॅव बीन फ्रोझन इन असं दगडात कोरलेल्या भावना इथे तुम्हाला भेटतात. आणि या भावना जाणण्यासाठी, ही शिल्प बघण्यासाठी मला नाही वाटत त्या लिपीची किंवा भाषेची गरज आहे. तुम्ही फक्त माणूस असणं आवश्यक आहे. माणूस म्हणून जा, वेरूळमधल्या शिल्पांपुढे उभे राहा, शिल्प बोलायला लागतात. इथे काय नाही, आपण जे जगतो ना, त्या प्रत्येक भावना कोरून ठेवल्यात. आणि ह्या भावना पण जर कळल्या नाहीत तर मी श्वास घेतोय असं म्हणणं चुकीचं असं वाटतं. इथे काय आहे हे बघा, ही शांतता आहे. 10 नंबरची लेणी आहे, ज्याला आपण विश्वकर्मा लेणी म्हणतो किंवा सुतारका झोपडा म्हणतात. यात जे गौतम बुद्ध बसलेत, गौतमाच्या चेहऱ्यावर जे कसं शांतता आहे ना, सॉलिट्यूड, एक मस्त पूर्णविराम आहे. ही शांतता दुसरीकडे सापडणार नाही कुठे. तसंच रामेश्वर लेणीमधली ही बाहेर उभी असलेली जान्हवी, गंगा, प्युरिटी जे आहे ना, पावित्र्य आहे ना, ते कुठे, तर इथे आहे. वेरूळमध्ये या दर्पणा पण छान कोरल्यात, आपण बोललो त्याबद्दल. पण असं स्वतःत मग्न असणारी ती कौमारी असेल, हातात आरसा घेतलेली, किंवाच रामेश्वर लेणीमधली ती वाराही असेल, क्या बात आहे. देखणे पण कसं असेल तिथे,
असं मी माझं हरपुनी बसलंय ग म्हणतात ना, ते गाणं आठवतं मला त्या ठिकाणी पाहिल्यावर. 14 नंबरच्या केवमध्ये एस्पेशली मला आवडणार आहे की रावण की खाईत गेलो, डाव्या हाताला म्हणजे उत्तर भिंतीवरती फेसिंग साऊथ वराहाचं शिल्प आहे, वराह अवतार. त्याच्यातलं वराह अवतार, वराह आयकोनोग्राफी हा वेगळा मुद्दा आहे, पण त्यांनी जी अशी भूदेवीवरती पकडलेली आहे आणि ती अशी पाण्यातनं बाहेर आली आहे. जर शिल्प बोललं ना तर दगड बोलला ना, असं मी कष्टात आहे, मी असं हारली आहे, मी अशी खूप एकटी पडली ना, अचानक तो वराह येऊन तुला असं झपकन बाहेर काढतो पाण्यातून. आपण खूप असे कष्टातून बाहेर आल्यावर हुश्य असं वाटतं ना, सुटले बाबा, सुटले बाई. तर तो भाव आहे. ही आपली रोजची इमोशन्स दगडात करून अवघड आहे इथे दिसतं. याचबरोबर साधा सरळ मुद्दा आहे, कलासक्त आहे रे हे. कला आहे सर्वत्र, शृंगार जागोजागी भरला आहे. दिसणारा शृंगार पण आहे, न कळणारा शृंगार पण आहे. शृंगाराशिवाय, प्रेमाशिवाय जगणं अपूर्ण. इथे रौद्र रस आहे. तुम्ही धुमारमध्ये या, हे विकट हास्य आहे त्या अंधकासूर वधाचं. तो जो शिव आहे ना अंधकासुराला मारणारा, याला म्हणतात विकट हास्य. अतिशय रौद्र आणि भीषण म्हणता येईल असं आहे हे. पुन्हा रामेश्वरमधला तो कटिसम तांडववाला नटेशा, अनादी अनंत. त्याच्या चेहऱ्यावर पावित्र्य, शांतता आहे, एक पूर्णविराम आहे. मात्र हे वेगवेगळ्या इमोशन्स, वेगवेगळ्या गोष्टी इथे दिसतात कोरलेल्या. खूप मोठं आहे, भव्य दिव्य, ज्याला आपण लार्जर दॅन लाईफ म्हणतो, इमोशन्स इथे दिसतात तुम्हाला. अतिशय आवडणारं शिल्प आहे हे गजलक्ष्मी. सगळ्यांना माहिती आहे, इकोसिस्टम आहे ती. पाणी, पाण्याची वाफ, वाफेचे ढग, ढगाचा पाऊस, आणि पाऊस पडला की सुजलाम सुफलाम असणारी वसुंधरा. असं वाटतं ना हे असंच राहू देत, कारण हे माझ्या स्थैर्याचं प्रतीक आहे. हे तुम्ही आम्ही जगणारी इमोशन्स इथे दिसतात. 14 नंबर लेणीमध्येच एक सुंदर नटराजाची मूर्ती आहे, म्हणजे तांडवाची मूर्ती. आणि तो शंकर तांडव करतोय आणि बाजूला ती पार्वती उभी आहे. हे ते व्यासपीठ नाही आता शिवशक्तीबद्दल बोलण्याचं, पण मूळ शक्ती, ऊर्जा, एनर्जी आणि त्याचं व्यक्त स्वरूप हे जे बघणं आहे ना, ते समजा मी कवी राहुल देशपांडे म्हणून बसलो, माझीच कविता माझ्याकडे कसं बघेल आणि किती प्रेमाने बघेल, असं काहीच आहे ते. ही सगळी ह्युमन इमोशन्स आहेत आणि ही इथे कोरलेली आहेत. त्याच्यामुळे वेरूळमध्ये ठीक आहे, तुम्ही इंडॉलॉजिस्ट म्हणून येऊ नका, आर्किओलॉजिस्ट म्हणून नका येऊ, कलासक्त मन म्हणून येऊ नका. मी जे रोज जगतो, ती माझी भावना, ती माझी इमोशन्स कोरलेत का, इथे कोरली आहेत. आणि ही भाषा कळायला फक्त इथे माणूस असणं आवश्यक आहे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती असणारं एक अतिशय कॉमन म्हणू आपण शिल्प आहे, मूर्ती आहे, ती आहे दर्पणा. दर्पणिका म्हणतात. एक अशी आरसा हातात घेतलेली एक मूर्ती असते. सुरसुंदरी आहे ती, नायिका म्हणू शकतो, सुरसुंदरी आहे ती. आज सांगायचा काय मुद्दा म्हणून या व्याख्यानात की ते लोक बघतात, तसे उभे राहतात, काही नर्तक असतात, तसे फोटो काढले जातात. कधी केलाय विचार? सगळ्यांना पाठ आहे बरं का, हे दर्पण आहे. आरशात स्वतःचं रूप बघणारी ती सुरसुंदरी आहे, हे माहिती आहे. क्षीरार्णव ग्रंथात किती सुरसुंदरी आहेत, शिल्पप्रकाशात तिचं वर्णन काय आहे, हे तंतोतंत श्लोकांमधनं सांगितलं जातं. स्वतःला बघणारी, स्वतःला निरखणारी ती. इथेच थोडा माझा विचार वेगळा असतो. तुम्ही विचार करा, आपण आरशात कधी बघतो? फक्त नटल्यावर बघतोच. मी कसा दिसतोय मला बघायला आवडतं, मी कशी दिसते मला बघायला आवडतं, मी खरंच छान दिसते ना बघायला आवडतं. माझं नटणं पूर्ण झाल्यावर काही कमी नाही ना, कुठे एक रिक्त जागा नाही ना, गाळलेली जागा नाही ना, ते बघायला आवडतं. मी बाहेरून घरी आलो, मी खूप थकलो आहे, पण माझं दमलेलं पण, माझं थकलेलं पण मला नाही दाखवायचं माझ्या बाकीच्या लोकांना. खूप थकवा दिसत नाही ना चेहऱ्यावर, ते बघायला बघतो आरशात मी. त्याच्याहून महत्त्वाचं आहे, मी जगतोय, जिंकायचा प्रयत्न करतोय, किंवा मी नटून गेली आहे, जे आपण आता रोजच्या पुस्तकातून, कवितेतनं, प्रेम काव्यातून म्हणतो की मी प्रपोज केले कोणाला, माझ्या मित्राला भेटायला गेली आहे आणि तो नाही म्हणला आहे मला. अरे का बरं, ते कमी आहे माझ्यात, ते बघण्यासाठी बघतो. मी जगताना काहीतरी अचीव करणार असतो, मला काहीतरी मिळवायचं असतं आणि अचानक ते मिळत नाही, प्रचंड अपमान होतो. कधीकधी फायर पण केलं जातं तुमच्या माझ्या जगण्यातनं. डोळ्यात पाणी येतं. मी घरी येतो, समोर आई असते, बाबा असतात, पोरगा असतो, बायको असते, आसपास बाप्पा असतो. डोळ्यातलं पाणी मला त्यांना दाखवायचं नसतं. तेव्हा अशा वेळी
माझं दुःख, माझ्या वेदना दिसत तर नाहीत ना समोरच्याला, ते बघायला सुद्धा मी आरशात बघतो. आपण असंख्य वेळा आरशात बघतो, मग फक्त मी नटल्यावरच आरशात बघते हा अट्टहास का की सुरसुंदरी बघताना? प्लेसमेंट ऑफ स्कल्पचर्स, कुठली मूर्ती कुठे आहे यातून ती मूर्ती वेगळं बोलते. आता एक अतिशय ढोबळ उदाहरण सांगतो. पुण्याजवळ सुपे परगाणा जुना ऐतिहासिक काळातला, तिथे भुलेश्वर मंदिर आहे. तर भुलेश्वराच्या मंदिरात प्रदक्षिणा पथावरती जिथे गाभारा चालू होतो ना गर्भगृह, त्या प्रदक्षिणा पथावरती पहिले एक मोठं स्कल्पचर मूर्ती आहे ती भैरवाची आहे. आणि जिथे प्रदक्षिणा संपते तिथे चामुंडा आहे. ती आयकोनोग्राफिकली मूर्तिशास्त्राप्रमाणे भैरव आहे. जे काय सगळे आयाम पाहिजेत, एलिमेंट्स सगळे आहेत सेम टू सेम. जिथे संपते प्रदक्षिणा तिथे काली, ती चामुंडा तशीच आहे. आता होतं कसं बघा, इथे लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स वेगळी कुठे आहे. मग ज्याने कोणी अभ्यास केला भुलेश्वरचा, फक्त एक मूर्ती पाहिली, हा भैरव आहे ना भैरव, चामुंडा आहे ना चामुंडा. अरे पण भुलेश्वर देऊळ आहे ते. भुलेश्वरमध्ये ज्यांचा अभ्यास, कारेटकर मॅडमचंच नाव पुन्हा कोट करीन, कुमुद मॅडमचं काम आहे याच्यावरती, आमची मैत्रीण गौरी काटे तिचं PhD आहे याच्यावरती. त्यात ते काय सांगतात की जे त्रिक फिलॉसॉफी आहे, म्हणजे जे काय पट आहेत ना शिल्पांचे, ते तीनच्या आहेत. 3 शक्ती आहेत, 3 ऋषी असतील, 3. मग हा त्रिक फिलॉसॉफी ही कुठल्या फिलॉसॉफीचा मूळ गाभा आहे, तर ते काश्मीरी शैविझमचं आहे. हे जर प्रूव्ह झालं की बाबा हे काश्मीरी शैविझमला ॲफिलेट असणारं एक देऊळ आहे किंवा इथे काश्मीरी शैविझम दिसतं आहे तुम्हाला, असं असताना बघा मग काश्मीरी शैविझममध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या विशिष्ट विचार प्रणालीची साधना करताना प्रदक्षिणा मार्गावरती पहिली मूर्ती जी भैरवाची असते, तो भैरव तो महाकाल बनतो आणि चामुंडा महाकाली बनते. म्हणजे भुलेश्वर मंदिरात जेव्हा तुम्ही जाल, तिथल्या भैरवाला भैरव म्हटलं तर व्याकरणदृष्ट्या तो बरोबर आहे, तो भैरवच आहे व्याकरणदृष्ट्या, ती चामुंडाच आहे. पण हे मंदिर कशाचं आहे, ते मंदिराचीच भाषा काय आहे, ते मंदिर का स्थापन केलं गेलं, इथे कुठली साधना व्हायची, ह्याचा जर अभ्यास केला तर तो भैरव असतो ना, ही बिकम्स महाकाल आणि चामुंडा बिकम्स महाकाली. हा एक फरक आहे आणि ही आहे मूर्तींची भाषा. धरून चला, मला एक चित्र काढायचं आहे, मला एक शिल्प कोरोनाने मला एक चित्र काढायचं आहे, मला जमेल तसं. आणि सांगितलं की बाबा हे जे शिल्प आहे ना, हे जे चित्र तू काढणार आहेस ना, ते असं छान एका चौकटीतलं चित्र काढायचं. मला चौकट द्यायची आहे त्या चित्राला, ते चौकट असं तोडून ते बाहेर येत नाही आहे. अशा मी काय करेन, सरळ पट्टीने रेगा आखतो चौकटीत, बंदिस्त झालं त्या फ्रेममध्ये, त्या उंबरठ्याच्या आतलं येते. थॉट आहे, शिल्प आहे, काव्य आहे, हे काही, पण मला एक चौकट सोडायची नाही आहे. आता जेव्हा शिवाची मूर्ती मला कोरायची, तांडव करणारा शिव आहे, तो नृत्य नटेश आहे, मग ते कटिसम तांडव आहे, ललित तांडव आहे, 108 प्रकारचे तांडव आहेत. ज्या प्रकारचं करायचं आहे, खूप साधा मुद्दा आहे की मला जर पाहिजे की हे सगळं हे कॉस्मिक इथे चाललेलं आहे, कॉस्मिक डान्स दाखवायचा आहे मला शिवाचा, त्या स्पेसचा, तर दिशा तोडलेल्या नाही आहेत, दिशांची कुंपण आहेत ना ते फोडलेली नाही आहेत, कन्फाईंड आहेत. तर मी काय करीन सांगा, जसं मी चौकट आखतो ना पेपरवरती, आमचे पूर्वज अतिशय हुशारीने त्यांनी काय केलं आहे, तर 8ही दिशांचे अधिपती करून ठेवलेत. तर आपण दिक्पाल म्हणतो. आपण आत्ता वेरूळ पैठणिंग बोलतोय, 14 नंबरमधलं बघू आपण तांडव, 15 नंबरमध्ये बघू. हे दोन्ही ठिकाणी तांडवांमध्ये ना, जिथे तो शंकर परफॉर्म करतोय, डान्स करतोय, तिथे वरती अष्टदिक्पाल कोरलेत. मी अष्टदिक्पाल 8 मध्ये पण दिशांचे अधिपती कोरलेत. हा एक साधा सिम्बॉलिझम आहे, साधा मुद्दा आहे की शंकर परफॉर्म करतोय, कॉस्मिक डान्स चालू आहे, काहीतरी उलटं सुलटं होतंय, गॉड ऑफ डिस्ट्रक्शन आहे, तो गॉड ऑफ डिझोल्युशन आहे, तो करतोय. त्या दिशा आहेत जागच्या जागी, त्या दिशा तुटलेल्या नाही आहेत. चला बरं, लंकेश्वरमध्ये आपण कैलासमध्ये जाऊ, वेरूळमध्येच लंकेश्वरवर जाऊ वरती. तिथे जो तांडव त्याने कोरलेला आहे, काय कोरलं आहे ते तांडव, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव, त्याचा तिसरा डोळा, त्याचे हवेत उडणारे शेले, त्याच्या जटाबटांचा सुटलेला मुकुट, हा मुद्दा कलासक्त मुद्दा आपण सोडून देऊ बाजूला. फक्त भाषा बघायची ना, फक्त आयकोनोग्राफी बघायची ना, शोधावर तिथे दिक्पाल दिसतात का, दिशांचा अधिपती नाही आहेत. या बारीक सारीक गोष्टी जरी वाटल्या, त्या मुद्दामून नसतील केल्या गेल्या, ठरवून केल्या गेलेल्या गोष्टी, झालं चुकून असं नाही झालेलं. ते काही ठिकाणी तांडवात मला दिशांचे अधिपती दिसतात. माझा ॲप्रोच असतो की डेफिनेटली येस, असं कन्फाईंड आहे, आत आहे, ककूनमध्ये आहे, वेल प्रोटेक्टेड आहे. आणि जिथे दिशांचे अधिपतीच नाही आहेत, दिशांचे भोवरे होणं काय असतं हे तिथे गेल्यावर कळतं.
पण त्यासाठी कसं आहे ना, थोडंसं आउट ऑफ द बॉक्स विचार करणं आवश्यक आहे. लँग्वेज ऑफ स्कल्पचर मला कळत नाही आहे, हे मला कळल्याशिवाय नवीन भाषा कळणारच नाही आहे. पण मला असं वाटतं जेव्हा जेव्हा मी या मूर्तींपुढे उभा राहतो तेव्हा जे मूर्तिशास्त्र असेल, हिंडोलॉजी असेल, मला नाही वाटत ह्या काही शिकण्याच्या गोष्टी आहेत. MAचा इंडोलॉजीचा कोर्स हा शिकण्याचा नसून, तो लर्न करायचा नसून लर्निंगचा कोर्स आहे 2 वर्षाचा. की मला जे माहिती आहे, मी जे प्रेज्युडाइज्ड आहे, जे माझ्या भांडलेले पूर्वग्रह आहेत, हे असंच असतं, असंच नसतं, ज्या चच्या भानगडीत मी अडकलो आहे ना, ते एक लर्न केलं ना तर तुम्हाला कळतं. नवीन शिकायचं नाही आहे. माझ्या मनावरचे जे जे वेळी आवडतात ना ती काढून टाकायचे, कारण मूर्ती तुमची माझीच भाषा बोलते आहे, पण ती भाषा मला कळण्यासाठी माझ्या कान तयार नाही आहेत, ते बघण्यासाठी माझे डोळे तयार नाही आहेत, कारण मी इतका झापड लावून आहे. पण पुन्हा सांगतो की तुमची आमची संस्कृती, निगमागम मूलक हिंदू संस्कृती इतकी सुंदर आहे. ती बोलते ते स्पष्ट, ती बोलते ते अतिशय सुस्पष्ट. कुठल्या अँगलने सुस्पष्ट म्हणतोय मी, अर्थाप्रमाणे नाही, दिसायला खूप छान आहे. आमची कुठलीही मूर्ती अशी वेड्यावाकड्या आकाराची किंवा अशक्त वगैरे प्रकार नाही आहेत. जे जे सुंदर असाच प्रकार आहे. कालिदासांनी लिहून ठेवलेल्याच यक्षी तिथे दिसणार आहेत. सुंदरच आहे, सुंदर आहे तेच दाखवतो आम्ही, उदात्त आहे तेच दाखवतो आम्ही. अरे माझा मृत्यू पण जो कोरला आहे ना, तो पण उदात्तच कोरला असतो आम्ही. त्याच्यामुळे होतं कसं, त्या सुंदर गोष्टींकडे बघताना त्या सुंदरतेमध्ये, त्या सौंदर्यात आम्ही हरवून जातो आणि इथेच माझ्या पूर्वजांनी मेख टाकली. म्हणून म्हणतो हे जे निगमागममूलक संस्कृतीचं जे व्यक्त होणं आहे मूर्तीतून, ते कळण्यासाठी एक पात्रता पाहिजे, अभ्यास पाहिजे, आणि ते संध्याभाष्य आहे. ते सांगितले, ते चूक का बरोबर माहिती नाही, पण आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितले जे सांगायचं आहे ते गुह्य सांगा. मग उगीच ज्ञानेश्वरांना म्हणत नाहीत की प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले. ते गुह्य आहे ना, ते प्रकट करून सांगायला पण एक पात्रता पाहिजे. पण ॲटलिस्ट तसं मी करतो, मूर्तीपुढे जायचं, उभं राहायचं, जे माहिती आहे ते त्यात बघायचं, बोलायचं ना मूर्तीशी, त्याची भाषा बघायची, अलीकडे काय पलीकडे काय बघायचं. मूर्ती खूप सांगतात. तांडव हे एक उदाहरण सांगितलं. फक्त वेरूळमध्ये एक 7-8 वेगवेगळ्या प्रकारची तांडवं कोरलेली आहेत. जाऊन बघूया ना, प्रत्येक ठिकाणी दिशांचे अधिपती आहेत का, असले तर तांडव कुठल्या प्रकाराचं आहे बघा ना. धर्मग्रंथ उघडून बघा ना, नाट्यशास्त्राचे ग्रंथ उघडून सगळं दिले ना, नृत्य सगळे प्रकार दिलेत. आणि मग कळेल हे तांडव शंकर त्याच्या फक्त आनंदासाठी नाचतोय का डिस्ट्रॅक्शनसाठी नाचतोय. आणि मगाशी मी पण बोलताना बोललो की लॉर्ड शिवा, शंकर, द गॉड ऑफ डिस्ट्रक्शन, विनाश. का मला शिकवलं गेलं 3 पिढ्यांपूर्वी, आणि तेच मी आज पण फॉलो करत आलो आहे. खरंच ती शिव, ती शक्ती आहे, शंकर जो आहे, जे तामस गुण आहे, तो खरंच लॉर्ड ऑफ डिस्ट्रक्शन आहे? मला नाही वाटत. शिव ही स्पेस आहे, घरा घुम 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 फिरणारं वारं आहे, ते स्पेस आहे. तो तसा परफॉर्म करतोय. त्याचं आसपासचं असणं, त्याचं व्यक्त होणं, त्याचा तो डान्स असेल, तो माझ्या कानांना नाही ऐकवत आवाज, डोळ्यांना नाही बघवत. माझी इंद्रिय कोलॅप्स होतात, माझी इंद्रिय संपत जातात, मला वाटतं मी संपलो. तर बेसिकली तर जग नाही संपलं, राहुल देशपांडेचा घट संपला असतो त्या काळापुरता. शिव रिमेन्स. होतं कसं, पाणी आहे, पाण्याची वाफ, वाफेचं पाणी, पाण्याचा बर्फ, बर्फाचं पाणी, इट जस्ट अ डिझोल्युशन. एक फॉर्म इनटू अनदर फॉर्म, दुसरा फॉर्म, पुन्हा पहिला फॉर्म, हे बदलत जाणं आहे. इथे माझं फिजिक्स काय म्हणतं, भौतिकशास्त्र, आईन्स्टाईन साहेबांनी काय सांगितलं आहे, एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, इट जस्ट चेंजेस इट्स फॉर्म. या वाफेतली ताकदच त्या पाण्यात आहे, त्या पाण्यातली एनर्जीच त्या बर्फात आहे, आणि सेम थिंग बर्फाचं पाणी होताना गोष्टी आहेत. त्यामुळे जेव्हा शंकर तांडव करतो आहे ना विनाश, पण विनाश कोणाचा आहे, सृष्टीचा आहे, तो प्रलय त्यांचा आहे? नाही. माझं घट, माझी 5 इंद्रिय, माझी 5 ज्ञानेंद्रिय, माझी कर्मेंद्रिय आहेत, आणि काय मन चित्त बुद्धी अहंकार असेल. मी सांख्याला इथे सांख्योगातल्या गोष्टी ज्यातून मी बनलेलो आहे, तो मी कोलॅप्स होतो. शिव इज देअर. शंकर सर्वत्र आहे, तो आहेच आहे. माझा घट संपला आहे. इथे शंकराचार्यांचं काय आहे, ते निर्वाण षटकाने काय म्हणतात, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. अर्थ कळून घ्यायचेत. जे स्क्रिप्चरमध्ये आहे ना, आता मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, मी काहीच नाही आहे, मी पृथ्वी आप तेज वायू, मी काहीच नाही आहे. मी कोण आहे तर सत चित्त आनंद असणारा कल्याणकारी शिव आहे. हे लिहिलं रे, हे पुस्तकात लिहिलं आहे, हे काव्यात लिहिलं आहे, श्लोकात रचनेत लिहिलं आहे. हे मला व्यक्त करताना, हे मला प्लास्टिक फॉर्ममध्ये आणताना करासक्त मन
अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटी याची एक सांगड घातली आहे आणि मग तांडव आले समोर. काही ठिकाणी दिशांच्या अधिपतींच्या कन्फाईन त्याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये काही ते सोडून हे जोपर्यंत मी एकत्र रिलेट करणार नाही तोपर्यंत मला मूर्तींची भाषा कधीही कळू शकणार नाही आहे. मी आत्ता उभा आहे इथे तालमंडपात. मला अतिशय आवडणारा शब्द ही फ्रेज आहे तालमंडप. एकच शक्ती आहे शिव, एकच ते तत्व आहे शिव. माझी पाठ आहे, माझ्या मागे गजासूर आहे, गजासूर वध आहे तो अख्खाच्या अख्खा मोठा, आणि समोर आहे महायोगी शिव. आता हे कसं आहे बघा, द लँग्वेज ऑफ स्कल्पचर हे कळण्यासाठी हे अतिशय मला हे खूप योग्य शिल्प वाटतं. काय आहे ते बघा, शिल्पात काय दिसतंय, एक छान तो महायोगी पद्मासन घालून बसलेला शिव आहे, का वृक्षाखाली बसलेत, सिंहासन आहे, त्याच्या आसनाखाली अनेक रानटी प्राणी असे शांत होऊन टेम होऊन तिथे खाली आसपास फिरत आहेत. दोन्ही हाताला बघा, दोन्ही बाजूला कोणी ढोल वाजवतोय, कोणतरी वाद्य वाजवत आहेत, वाद्य आवाज चालल्या नाद तयार करत आहेत. दोन्ही साईडला दोन्ही बाजूंना परत असे योगपट्ट असणारे पण असे ध्यान तुटलेले ऋषी दिसत आहेत तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं या महायोगी शिवाच्या शिल्पपटात वरती तुम्हाला 8ही दिशांचे अधिपती दिसत आहेत, अष्टदिक्पाल 8ही आहेत. मात्र ते नुसते असे त्याला पाया पडायला येत नाहीत, ते विनवणी करत आहेत. कोणी हात जोडतंय, कोणी पाया पडतंय, कोणी उठा म्हणतात, प्रत्येकजण त्याच्याशी संवाद साधतंय कोणाशी. हा एक साधा मुद्दा बघा. याचा अर्थ हे जे दिक्पाल ह्या शिल्पपटात आहेत महायोगी शिवाच्या, ते फक्त दिशांचा अधिपती म्हणून नाही आहेत. ह्या चालणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांचं पण काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन आहे. हे अधिपतीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा भाग बनलेत. ते नुसते अधिपती म्हणून फक्त चौकट म्हणून नाही आहेत, आहेत का नाहीत असं नाही आहे. हे कळलंच पाहिजे. एस्पेशली हा बघा, हा जो हत्तीवर बसलेला इंद्र आहे नायरावतचा, त्याचं कसं हात जोडलेत बघायचे. तसंच या मकरावरचा वरुण, ह्यांच्याकडे नीट निरखून पाहिल्यावर कळतं की ते चाललं आहे, ते क्या बात तरी म्हणतायत किंवा थांबायचा प्रयत्न तरी करत आहेत. ते केवळ फक्त नगाला नग किंवा आयकोनोमेट्रिक आयकोनोग्राफीसाठी म्हणून कोरलेले नाही आहेत, ही गोष्ट आहे. आता इथे मुद्दामून का मला आवडतं बघायला, प्रत्येक वेळी वेगळं सापडायचा प्रयत्न होतो या महायोगी शिवातनं. मनकोंडी सरांचा खूप सुंदर आर्टिकल याच्यावर, ते त्यांनी त्याला हे दक्षिणामूर्ती असू शकेल असा क्लेम केला, आणि सुंदर आर्टिकल आहे. ही दक्षिणामूर्ती आहे का, असू शकेल नसू शकेल. ज्यांना संस्कृत आवडतं, ज्यांनी कालिदासावरती खूप काम केलं, कालिदासांच्या साहित्यावर काम केलं आहे, ते म्हणतात अरे हा तर कुमार संभवचा सर्ग 3रा दिसतो याच्यात, की शिव ध्यानस्थ आहेत, शिवानी ध्यान सोडलं पाहिजे म्हणून रती मदन आलेले आहेत, मदनाने बाण मारला आहे आणि फटकन बाण मारल्यावर अचानक वसंत अवतरला आहे. मग 3ऱ्या सर्गातले श्लोक आणि श्लोक मला तिथे सांगितले आमच्या काही संस्कृतमधल्या स्कॉलर्सनी, की राहुले बाकी काय नाही, हे फक्त कुमार संभव 3रा सर्ग आहे. असू शकतो, कारण प्रत्येक गोष्ट तशी कोरलेली आहे. ज्यांचा मौखिक परंपरेचा अभ्यास आहे, ज्यांचा समाज व्यवस्थेवरचा अभ्यास आहे, मग त्यांनी त्यात काय काय केले बघा ना. हे शिल्प आपण या अँगलने बघू. हा मधला शिव, हा जो मधला शिव आहे हे डेफिनेटली एक पुराण कथेशी जाणारा, हे वाद्य वाजवणारे आहेत, ते मौखिक परंपरेशी निगडीत होणारे लोक आहेत. जे दिक्पाल आलेत उठ उठ म्हणणारे आहेत, ते नाट्यशास्त्र असू शकतं. म्हणजे काही लोकांना याच्यात मौखिक परंपरा दिसतात, काही लोकांना याच्यात फक्त कालिदास दिसतो, काही लोकांना याच्यात अजून वेगळं म्हणजे दक्षिणामूर्ती दिसते. काही लोकांचं म्हणणं पडतं की जे फक्त फिलॉसॉफर्स आहेत, त्यांचं म्हणणं आहे की जो तामस वृत्तीचा शिव आहे, तामस वृत्तीचा, त्याचं काम काय आहे, डिझॉल्युशन करणं आहे. जे काही गोष्टी चालल्या आहेत त्या एकामेकांशी करून ते डिझॉल्व करून नवीन काहीतरी करायचं आहे. तो ध्यानास्थ बसूच शकत नाही. तुझी ड्युटी नाही आहे, तुझं कर्तव्य नाही आहे, तुझं कर्तव्य खूप वेगळं आहे बॉस, नुसतं बसायचं नाही आहेस, तू काहीतरी करायचं आहे वेगवेगळं. म्हणून दिशाधिपती त्याची विनवणी करतात की शिवा, हे शंकरा, हे महादेवा, तुझं काम तामसी वृत्तीचं आहे, तू नसं सात्विकून ध्यान करत बसायचं. तो तरी ध्यान योगी आहे बरं का, योगीराज येतो, योग्यांचा योगी येतो, पण तुझं काम इथे खूप वेगळं आहे. तू उठ, तू जागा हो. पण निदिष्ट शिवाला जागा करताना फक्त आध्यात्मिक जर दृष्टिकोन ठेवला किंवा तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन ठेवला, खूप वेगळं सापडतं. म्हणून मला महायोगी शिव हा अख्खा शिल्पपट आहे ना, हा खूप असा वेगळा वाटतो. की अजून संस्कृतच्या लोकांबरोबर जा, त्यांना वेगळा वाटतो. स्पिरिच्युअल लोकांबरोबर जा, तुम्हाला वेगळा वाटतो. ज्यांना यातून फिलॉसॉफी कळते, तत्त्वज्ञान, त्यांच्यासाठी वेगळं आहे. मौखिक परंपरेचे लोक आहेत, त्यांच्यावर वेगळा वाटतो. आणि पुन्हा तोच मुद्दा राहतो
मी एका प्रणालीवर प्रेम खूप करतो. जसं मी आज म्हणतो की मला माझी आई खूप आवडते, याचा अर्थ असा नाही मला माझी मावशी आवडत नाही. मला मराठी खूप आवडते, मराठी, याचा अर्थ असा नाही मला कानडी भाषा आवडत नाही. एक विचार प्रणालीचा गंडा जरी बांधला असला तरी एका शिल्पपटात जे व्यक्त होणं आहे त्यात खूप वेगळे प्रवाह असणार आहेत हे जाणून घेतलं तर मूर्तींची भाषा कळते. आणि असा क्लेम करणं चुकीचं की मलाच भाषा कळते. मी जेव्हा जेव्हा या मूर्तीकडे बघतोय, महायोगी शिवाकडे, आणि तिथून मी बाहेर पडतो कैलास, मी जेव्हा कैलास फिरायला जातो, माझं शेवटचं चक्कर किंवा शेवटचा माझा स्टॉप असतो तो तालमंडपात असतो. डोळे भरून बघतो महायोगी शिवाकडे, तिथून बाहेर पडतो, सॉरी म्हणतो, मला नाही भाषा तुझी कळली, मागच्या वेगळी कळली, आज वेगळी कळते, उद्या अजून वेगळी कळेल. मला माझी कविता आठवते, त्यात मी लिहिले की मूर्ती नाही देव केवळ साधन. मूर्ती देव नाहीच आहे. मूर्ती नाही देव केवळ साधन, अखंड चिंतन तिन्ही काळी. चिंतन करायचे, शिकून घ्यायचे तिन्ही त्रिकाळ, मग कळेल मूर्ती नाही देव केवळ साधन, अखंड चिंतन तिन्ही काळी. मूर्ती पलीकडे मोकळे आकाश, सोवळा प्रकाश नभातळी. या मूर्तीतून आकाशाला बघायचं आहे आणि मग त्यात सोनसळी हे सहस्र रश्मी खूप चकचकणारे सूर्य तुम्हाला सापडणार आहेत. मग तेव्हा अर्थ कळेल. तेव्हा मूर्ती हसेल, अजून मला महायोगीचं कोडं उलगडत नाही. दक्षिणामूर्ती आहे का? असू शकते. कुमार सर्गाचा कुमार समूहाचा तिसरा सर्ग आहे का? असू शकतं. मौखिक परंपरा आहेत का? असू शकतं. ते महाविलयन आहे का? अनेक स्कूल्स ऑफ थॉटचं? असू शकतं. आणि म्हणून म्हणतो तुझं ऐसे नाही. द लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स, जो ज्या ज्या प्रकारे बघतोय, ज्या ज्या नजरेने बघतोय, ज्या ज्या श्रुतींनी ऐकतोय, त्याला ती मूर्ती तशी तशी भासते. गंगा अवतरण किंवा गंगा अवसरण, जटाधर शिव, असे एक वेगवेगळ्या प्रकारची शिल्प इथे आहेत वेरूळमध्ये. मला अतिशय आवडणारे शिल्प इथे आपण बघा, आता कैलासाच्या मंडपातून, नवरंग मंडपातून बाहेर येतोय आणि उजव्या हाताने खाली उतरतोय आणि खाली गेल्यावर ताल मंडप लागणार आहे आपल्याला. इथे उजव्या हाताला उतरतानाच हे मागच्या हे पॅनल आहे मागे. नीट बघा, म्हणजे काय असणार सांगा. गंगा अवतरण, ज्यांना गोष्ट माहिती आहे, म्हणजे स्क्रिप्चर, म्हणजे कथा, त्याचं प्लास्टिक आर्ट फॉर्ममध्ये होणारं रूपांतर आणि तसं दिसणं, ह्याचं एक अत्युत्तम उदाहरण आहे हे गंगा अवतरणाचं शिल्प माझ्यासाठी. काय झालं असेल पूर्वीच्या काळात, जसं निसर्ग देव आहेत सगळे आहे, मस्त ग्लॅशियरवरती आहे, फाटकन फुटला असणार आहे, असं धो 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 करत एक पाण्याचा ओघळ, म्हणजे पाण्याचा अख्खा स्रोत खाली कोसळला असणार आहे. ढग फुटीसारखं जे ग्लॅशियरच फुटलं आहे, ढापकन पाणी खाली आलं असणार आहे आणि त्याच्या खाली कोसळलं असेल ना, तेव्हा अनेक पर्वत रांगातून जात 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 ते खाली आलं असेल. हे एक वेद प्रामाण्य न मानणारे, कलाबिला काही नसते असं म्हणणारे आणि केवळ निसर्ग शक्तीवर प्रेम करणाऱ्या लोकांचं मत असतं. पण जेव्हा त्याला मी मानवीकरण करतो, अशा फाटकन खाली येणारा एक पाण्याचा स्रोत दिसतो मला, झपकन खाली काहीतरी आलं आहे, एक मोठं डोंगर, तो शिव आहे, ते बटातून जटातून ती गंगा अशी ओघळत ओघळत खाली येते आणि हिमालयातून माझ्याकडे खालपर्यंत माझ्यापर्यंत येणार आहे. शिल्पात काय दिसतंय बघा, हे शिल्प आहे. आता वर्ण बघा, हा जेव्हा माझा जाखवाचा एक लोळ खाली आलेला, अरे कोरोना अवघड आहे, दगडात प्लास्टिक फॉर्ममध्ये कोरोना अवघड आहे, पण हे दिसतंय झपकन खाली आलं आहे. मग शिवशंभूनी आपली एक जटा बाजूला केली, तर जटेत ते येतं आहे, जे खाली येणारा फ्लो थोडा कमी होईल, स्पीड ब्रेकर येतो, मग थोडं 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 खाली येणार आहे आणि तरीसुद्धा खाली तो उघळा, तो गंगेचा ओघ येतो, गंगा उघ झमकन खाली आल्यानंतर तो पसरतो इकडे तिकडे. ती गोष्ट आहे, हे जनू ऋषींचा आश्रम आहे, त्या आश्रमात गेला आहे, सगळं अग्नी विझवून टाकलं रे त्या गंगेने. ऋषी चिडणं स्वाभाविक आहे, त्याच्यावर चाललं त्यांचं सगळं, तो अग्नी विझला आहे. मग ते खूप चिडलेत आणि त्यांनी काय केलं आहे, जानू ऋषींनी आचमन करून गंगेला पिऊन टाकले. आणि मग भगीरथाला कळतं, अरे मी एवढा प्रयत्न केला आहे, सगर पुत्र अजूनही खाली तिथे आश्म होऊन पडलेत, तिथपर्यंत जोपर्यंत गंगा जाणार नाही त्यांना पुनरुज्जीवन नाही आहे. मग जाऊन तो जनू ऋषींना सांगतो की मी असा मी असा इक्ष्वाकू वंशाचा, मी असा रघुवंशाचा, माझ्या पूर्वजांच्या मोक्षासाठी म्हणून मला गंगेचं पाणी पाहिजे, गंगा पाहिजे, कृपया तिला पुन्हा मुक्त करा. त्यांनी पकडलं आहे तिला आणि मग ते जनू ऋषी त्यांच्या कानातून ते गंगेला खाली सोडत आहेत आणि गंगा पुन्हा खळाळत खळाळत खाली येते आणि मग खाली जाते, पृथ्वीवर येते, पाताळात जाते आणि जिथे जे सगरपुत्रांची राख आहे ना त्याच्यावरनं फिरते. मग ते सगरपुत्र आणि विविध प्राणी त्यातून जिवंत होत आहेत. आता हे पॅनल कळण्यासाठी हे नॅरेटिव्ह स्कल्पचर आहे, कथन शिल्प म्हणतो, पण ही गोष्टच जर माहिती नसेल हे नाही कळत.
म्हणजे गोष्ट आधी माहिती पाहिजे, सगरपुत्र माहिती पाहिजेत, आपल्या 3 पिढ्यांपूर्वीच्या आपल्यातून निघून गेलेल्या पूर्वजांसाठी चालू असणारी भगीरथाची धडपड कळली पाहिजे. त्याचे भगीरथ प्रयत्न, आज आपण वाक्प्रचार वापरतो ना, त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. जय गंगे जय भागीरथी. भागीरथी नाव का पडलं तिला? भगीरथ प्रयत्न म्हणजे काय? तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याचा भाग असणारे वाक्प्रचार आहेत, हे माहितीच असतं. जान्हवी का म्हटलं गेलं? जनु ऋषींच्या कानातून आली, पुन्हा खळाळती झाली, ती जान्हवी झाली. हा प्रवास कळण्यासाठी अशी काही कथनशिल्प महत्त्वाची आहेत, तुमच्या आमच्या संस्कृतीचं प्रतीक. पण पुन्हा सुद्धा हे अतिशय डायरेक्ट सांगणारी गोष्ट असून सुद्धा हे मला कळत नसतं, कारण मला मूळ गोष्टच माहिती नसते. म्हणून पुन्हा मला अनेक मित्र म्हणतात की राहुल हे वेरूळमध्ये गूढ आहे का? गूढ हे गूढ नाही आहे. माझा एक मित्र आहे मिलिंद गुणे, संगीतकार. मला त्याचे 2 स्टेटमेंट त्याची फार आवडलेत मिल्याची. मिलिंद स्पष्ट म्हणला की राहुल मला गूढ वाटत नाही, हे सगळं सुप्त वाटतं, कारण मला माहितीच नाही म्हणून कळलेलं नाही आहे काही. मग कोणीतरी ते डिलर्न करून असं अनकवर्ड केलं पाहिजे. आणि तसं केलं तर लँग्वेज ऑफ कल्चर्स अशी कळतील ना, ती भाषा कळेल. पुन्हा म्हणतो की त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. मी खूप प्रेम करतो आपल्या या निगमगममूलक संस्कृतीवर, आपल्या आशण्यावरती आणि आपल्या भारतीय आशण्यावरती खूप माया आहे. मला मान्य आहे मला नाही संस्कृत कळत, मला नाही कळणारे कालिदास. मला मान्य आहे मला नाही कळत तत्त्वज्ञान. मला सांख्य योग न्याय वैशेषिक कळतील की नाही माहिती नाही. रामायण महाभारत गोष्टी माहिती असतात, पण त्या झेपतात की नाही कळत नाही. भगवद्गीता पाठ असते, तोंड पाठ, अट्टहास असतो घरच्यांचा म्हणून. पण जोपर्यंत मी अर्जुन होत नाही मला गीता कळणार नाही आहे. जोपर्यंत मी चांगदेव महाराज होत नाही तोपर्यंत मला चांगदेव 65 कळणार नाही आहे. मला काय काही स्क्रिप्चर्स नाही कळत, मला तमिळ नाही वाचता येत, मला कन्नड नाही वाचता येत. म्हणून काय केली सोय पूर्वजांनी आपल्याच? नाही कळत ना बाबा भाषा, नाही कळत ना लिपी, नाही आहे ना तेवढा वकूब, आवाका नाही आहे ना तेवढा. कलेतून बाहेर आलेत ते, नृत्यातून, नाट्यातून, काव्यातून, शिल्पातून, रंगातून, रेखातून बाहेर आलेत ते. आज शिल्पांबद्दल बोलतोय. जसं परत परत सांगेन की माझं तत्त्वज्ञान हेच शिल्प आहेत. आपण तिन्ही त्या स्तरांवरती बघायचे, त्यांच्याकडे त्याची भाषा समजून घ्यायची, दिसणाऱ्या गोष्टीत नाही अडकायचं. तेच अडकत आजपर्यंत आपण ते सांगितलं गेलं तेवढंच ऐकलं आहे, ते शिकवलं तेवढंच आपण शिकत गेलो आहे. सगळ्या गुरुजनांना नमस्कार करायचा आहे, त्यांनी इथपर्यंत आणलं आहे, आपल्याला सगळं लिहून ठेवलं आहे, तो बेस म्हणून वापरायचा आहे. आणि स्वतःच्या अकलेने त्यात कधी प्रयत्न करायचे, मात्र अडकून नाही घ्यायचं फक्त हाच स्कूल ऑफ थॉट, तो स्कूल ऑफ थॉट नाही, गरज नाही आहे. अवकाश बघायचा असेल ना तर एका आभाळाचा रंग आवडून चालत नाही. संध्याकाळचं आभाळ असतं ना, मारवा, आधी असं निळं शार आभाळ रे, ते जांभळं होतं, लाल होतं, मधून तांबूस होतं, नारिंगी होतं, आणि शेवटी काळं होत जातं. हे जे वेगळे रंग आहेत ना त्याला मी वेगळे आभाळं म्हणतो, वेगळे आकार म्हणतो. अवकाश जर बघायचा असेल तर वेगवेगळ्या आभाळातून तुला पाहिजे असणारे रंग घ्यायचे आहेत आणि आपला रंग तयार करायचा आहे. तसं झालं ही भाषा कळणार आहे. एक आभाळ छान म्हणून दुसरं आभाळ वाईट नाही आहे, दुसरं आभाळ वाईट पण असं नाही आहे. आणि आपण कोण आहोत कुठल्या रंगाला वाईट म्हणायला? मला जो झेपतो, मला जो भावतो तो रंग मला माझा वाटतो. त्याच्यामुळे जे आहे ते आपलंच आहे, पण अवकाश बनूया, आभाळाचा तुकडा बनायला नको. आणि खूप कष्ट केल्यावर कळतं की अरे हा देव आहे माझा, आणि देव तर या अख्ख्या अवकाशात, माझा मला आवडलेला देव असतो की नाही, तो तर या अख्ख्या अवकाशाच्या एका आभाळाचा तुकडा असतो. हे जिगसॉ पझल ना, परत गाळलेली जागा भरायत, आपण ते काम करायचं आहे. कोणी सांगत नाही हे काम कर, माझी भारतीय संस्कृती म्हणणार नाही अरे राहुल येईन काम कर, देव म्हणत नाही मला भेटायला ये, मला असते हाऊस. हे प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे. हे असं मस्त टाकलेलं कोडं आहे, सगळ्यांसाठीचं कोडं आहे. तू भारतीय आहेस ना, फाईन, मग तुझा कोडं सोडायचा प्रयत्न करूया. आज मी जे हे काम करू शकतोय तसं घर आणि घरचा सपोर्ट हा एक मुद्दा आहेच, पण जे शिक्षक भेटलेत त्यांच्यामुळे हे खूप सुकर झालं असं वाटतं. कारण म्हटलं तर तुमचा आमच्या मनातला कोर्स आहे इंडॉलॉजी. खूप शिकवणं अवघड काय, कारण माझे काही कन्सेप्ट नक्की आहेत, हे असंच असतं. कारण माझा देश आहे, माझा धर्म आहे, माझी रिच्युअल्स आहेत, ते यातलं खरं काय खोटं काय, एक्स्ट्रा काय आहे, प्रक्षिप्त काय आहे, हे कळून घेणं खूप अवघड, आणि हे शिकवणं त्याच्याहून अवघड म्हणून मला मनापासून वाटतं. तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातला हा आमचा कोर्स आहे MA चा इंडॉलॉजी. मी खूप ऋणी आहे
त्या कोर्सच्या आपल्या कोऑर्डिनेटर आमच्या लाडक्या मंजिरी भालेराव मॅडम, मनापासून शिकवणारे डॉक्टर अंबरीश खरे सर, आणि शिकवणं असं एक्स्टेम्परसारखं शिकवणं आणि मैत्र करत शिकवणं, अवघड विषय सोपा करणं आमचे डॉक्टर श्रीनंद बापट सर. शिक्षक असूनसुद्धा, गुरु असूनसुद्धा आमच्यात येऊन मिसळणं, अतिशय सोबर म्हणजे एक शांतपणा काय असू शकेल हे आम्हाला शिकवणारे आमचे डॉक्टर पद्माकर प्रभुणे सर, कलेला बोलतं करणारे डॉक्टर श्रीकांत प्रधान सर यांनी मला शिकवले 1 to 1. मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. मी MA करताना आमचे हेड असणारे डॉक्टर श्रीपाद भट सरांची आठवण पदोपदी असते, आणि आम्ही शिकत असताना त्यांची लेक्चर्स आम्ही अटेंड केलेत, व्याख्यान अटेंड केलेत. असे आडिगा सुंदरा सर आहेत, देगलूरकर सर आहेत, ढवळीकर सर आहेत, माटे सर आहेत, डॉक्टर दीपक कन्नल सर आहेत, डॉक्टर राजगुरू आहेत डेक्कन कॉलेजचे. ह्या सगळ्यांच्या सावलीत राहता आलं म्हणून हे काय करू शकतोय. आणि इंडॉलॉजी त्यांनी शिकवलं नाही आम्हाला व्यासपीठावर येऊन, पण ज्यांच्यामुळे इंडॉलॉजीची आवड लागली असे आमचे मित्र म्हणू, सुहृद म्हणू, अतिशय लाडके उदय नेंदुरकर सर. आज वसन व्याख्यानमालेच्या या अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय वेगळ्याच न्यासावरती, व्यासपीठावरती बोलताना या सर्वांची आठवण येणं अपरिहार्य आहे. जसं मी माझ्या भारताकडे बघतो, हे बोलतो आणि थांबतो. कसा आहे माझा भारत? हे सुवर्ण वैभव चंदनगंधित शोणितरंगित वास्तू, हे सुवर्ण वैभव चंदनगंधित शोणितरंगित वास्तू, खलमूलाशन रिपुवर मर्दन गौरव भाषण वास्तू. तू माझे वैभव माझे चिंतन परमेशाचे भान, तू माझे वैभव माझे चिंतन परमेशाचे भान. पत्थरात या ब्रह्म विश्व तू कलासक्त पाषाण, तू कलासक्त पाषाण. हा पाषाण आहे, हा पत्थर आहे. आ सेतू हिमाचल हा सर्वत्र आहे. पण फक्त आ सेतू हिमाचल कशाला? चला जाऊया आपण खाली साऊथ ईस्टला. कंबोड्यात आहे, जावाला आहे, बालीला आहे, प्रंबानंद आहे, बोरोबुदूर आहे. जिकडे तिकडे बघाल ना असं शिंपडून ठेवलेलं आहे माझं भारतीयत्व असणं. शोधूया, अस्मितेला जपूया आणि ही भाषा शिकून घेऊया. मूर्तीची भाषा कळली तर असंख्य कोळी अशी सहजपणे उलगडून जाते.